ख्यालों के बिना ही जिंदगी है डार्क, बल्ब की तरह जला दे क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क। क्यों एक बार में ही पढ़ के मान ले हम, किताबों में लिखा है जो मजा तो तब है जब उकर के हम दिखा दे, पहले हो सकता है जो सिखाने वालों को सिखा देंगे, पढ़ेंगे ऐसे कि पढ़ा देंगे, नहीं के शब्द को बदल के हम नहीं से क्यों नहीं बना देंगे, अरे बुद्धि की सर्किट में पैदा कर उस पार, बन जा प्यारे चलता फिरता क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क। 28 आणि 2 30 उत्तर आलं 30,000. जब अंतर मन कर जीतकार, उत्सुकता हो सर पे सवार, क्वेश्चन से तू मत मान हार, चल भिड़ जा बरपुरदार, भले बुद्धि की मुट्ठी हो टाइट हो रॉन्ग राइट में छिड़ी फाइट, हर प्रश्न के उत्तर पर है तेरा अधिकार। इथं रेश मार ना, घाबरू नको. हां मग आपल्याला गुणाकार करायचा नाही, अधिक करायचं आहे. हां अधिक करायचा आहे. मग आपल्याला लय उशीर लागतो मोजायला, लय उशीर लागतो, त्यामुळे आपण 5-5 मोजत जायचं. 5 1 5 5 10 5 3 15 5 4 20 20 येतो, म्हणून इथं 0 लिहून घ्यायचं, मोरी 2 घ्यायचं. 7 1 7 7 14 7 21 7 4 28 28 मध्ये 2 घातलं 30, मग इथं 30 लिहून घ्यायचं. उत्तर आलं 30,000. छान. आता या दोघांनी गणित तेच केलंय, एकच गणित आहे, पण दोघांची पद्धत कशी आहे, वेगवेगळी आहे. दोन्हींनी काय केलं, हिला बेरीज करून केलं आणि ह्यानं गुणाकार करून केलं. म्हणजे एकच गणित 2 पद्धतीने पण आपण करू शकतो, पण बेरीज करताना जास्त वेळ लागतो आणि एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर गुणाकार करणं लवकर होतं. समजलं का? दोन्ही पद्धतीने गणित येतं.